यापूर्वी आपण रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे काय हे बघितलं होतं. तर तुम्हाला माहितीये का टीपी स्कीम म्हणजेच टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणजे काय असतं? नाही ना? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. नमस्कार सर. नमस्कार सर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना टाउन प्लॅनिंग स्कीम हे सोप्या भाषेत काय असतं सांगू शकाल का? हो. टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणजे जी स्थानिक प्राधिकरणं असतात त्यांचा जो डीपी बनतो त्याच्या अंमलबजावणीसाठी बनवली जाते, किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या क्षेत्राबाहेरील जे क्षेत्र असतं आणि ते क्षेत्र जर विकासाच्या प्रक्रियेत असेल तर त्या एरियासाठी टाउन प्लॅनिंग स्कीम बनवली जाते. तुम्ही एखादी टाउन प्लॅनिंग स्कीम आम्हाला दाखवून ती एक्सप्लेन कराल का? म्हणजे त्याची संकल्पना आहे ती लोकांपर्यंत जास्त सोप्या पद्धतीने पोहोचेल. आता आपण पाहूया सिडकोनी नैनासाठी तयार केलेली टीपी स्कीम. आता ह्यामध्ये ही टीपी स्कीम नंबर 8 जी आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊ. आता ह्या एरियामध्ये हे वेगवेगळे झोनिंग दाखवलेले आहेत. आता टीपी स्कीममध्ये काय केलं जातं, समजा हा 30 मीटरचा रोड, हा 18 मीटरचा रोड आणि हा 18 मीटरचा रोड अस्तित्वात आहे, आणि हे जे प्लॉट्स आहेत हे सुद्धा एक्झिस्टिंग प्लॉट्स आहेत. ह्याला आपण ओरिजिनल प्लॉट म्हणू. आता त्याच प्लॉट्सवरती प्लेग्राऊंडची प्रोव्हिजन नव्हती, तसेच ह्या आतल्या प्लॉट्सना रस्त्यांची सोय नव्हती. त्यामुळं मग प्लेग्राऊंड, गार्डन आणि स्कूल ह्याचं रिझर्वेशन ओरिजिनल प्लॉटवरती मार्क करून घेतलं. प्रत्यक्षात हे फक्त कागदावरच मार्क केलेलं असतं. त्यानंतर ह्या ओरिजिनल प्लॉट्सना नंबर दिले जातात, आणि ह्या ओरिजिनल प्लॉटनंतर इथं रिझर्वेशन वगैरे हे सर्व देऊन झाल्यानंतर हे रेड डॉटमध्ये दिसतात ते फायनल प्लॉट दिलेत. आणि मग रस्त्यांमधली जागा, रिझर्वेशनमधली जागा ही वजा करून जी काही जागा शिल्लक राहते ते फायनल प्लॉट जमीन मालकांना परत मिळतात. ओरिजिनल प्लॉटमध्ये अशा बाउंड्रीज असणारे प्लॉट हे नंतर फायनल प्लॉट झाल्यानंतर सगळे रिझर्वेशन मार्क करून झाल्यानंतर असे दिसतात. आणि मग त्याच्यामुळे प्रत्येक प्लॉटला रस्ता आणि प्रत्येक प्लॉट हा बिल्डेबल शेपचा तयार होऊन जातो, आणि तसेच आपल्याला तिथं वेगवेगळे रिझर्वेशन्स पण प्रोव्हाइड करता येतात. तर सर, ही जी टाउन प्लॅनिंग स्कीम बनवण्याची जी प्रोसेस असते ती तुम्ही आम्हाला स्टेप बाय स्टेप सांगाल का? म्हणजे ती समजण्यासाठी लोकांना जरा जास्त मदत होईल. ओके. टाउन प्लॅनिंग स्कीम तयार करताना जी काही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे ती खालीलप्रमाणे. सर्वात पहिल्यांदा टाउन प्लॅनिंग स्कीमची हद्द दर्शविणारा नकाशा इराद्यासहित जाहीर केला जातो. हा त्याचा इरादा आहे आणि ही त्याची हद्द आहे. त्यानंतर टाउन प्लॅनिंग स्कीमचे फायदे समजून देण्यासाठी जमीन मालकांची बैठक घेतली जाते. त्याच्यानंतर टाउन प्लॅनिंग स्कीमचा मसुदा म्हणजेच ड्राफ्ट तयार करून नागरिकांशी म्हणजेच जमीनधारकांशी विचारविनिमय केलं जातं. त्यानंतर संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांचा प्रसिद्धीपूर्व सल्ला घेतला जातो. त्यानंतर टाउन प्लॅनिंग स्कीमच्या संदर्भात नागरिकांच्या सूचना हरकती घेतल्या जातात. त्यानंतर सूचना हरकतींनुसार टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये आवश्यक ते बदल केले जातात, आणि त्यानंतर ही टाउन प्लॅनिंग स्कीम शासनास मान्यतेसाठी सादर केली जाते. आणि एकदा ती स्कीम मंजूर झाली त्यानंतर प्रत्यक्षात जमिनीवरती काम चालू होते. तर ही होती टाउन प्लॅनिंग स्कीमबद्दलची थोडक्यात माहिती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा ह्या स्कीमचा जमीन मालकाला काय फायदा होतो? जाणून घ्यायचं असेल तर आजच सँक्शनवालाला इंस्टाग्रामवर फॉलो करा, आणि हा व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.